नारायण नारायण। आणि म्हणून श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा एकमुखी अवतार घेतला। समस्त सृष्टीत चैतन्याचे वातावरण होते। पंचमुखी दशबाहूंचे रूप आता एकमुखी चतुरहस्त झाले। त्यांच्या क्रोधामुळे जणू त्यांच्या डोळ्यातून अग्नीच बाहेर पडतोय की काय असे भासत होते। कानात मकराकार कुंडले होती, जणू सूर्य आणि चंद्रच। चारही हातात आयुध होती, त्रिशूळ, डमरू, खड्ग हातात शोभत होते। सोने जसे तप्त झाल्यानंतर रगाला येते तशी त्यांची कांती, त्यांचे रूप भासत होते। त्यावर हरिद्रा चूर्णाची उधळण, मस्तकावर मुकुट, त्यावर अर्धचंद्र विराजमान। असे श्री मार्तंड भैरवांचे रूप पाहून समस्त सृष्टी आनंदून गेली। सर्वत्र उत्साह होता, आनंद होता। तुम्ही मल्लासुराचा वध केला म्हणून मल्लाहारी असे मल्हारी नाव तुम्ही धारण केले। तसेच मार्तंड भैरव हे नाव कसे आले? नारायण नारायण। देवी, श्री मार्तंड भैरवांचे तेज इतके होते की कोटी चंद्र सूर्यांची प्रभा सुद्धा फिकी पडली असती, आणि म्हणून श्री मार्तंड। आणि श्री मार्तंड भैरवांनी युद्धासाठी सज्ज व्हावे असे भयंकर शब्द आपल्या मुखातून बाहेर काढले। आणि हे भयंकर शब्द आपल्या मुखातून बाहेर काढल्यानंतर समस्त सृष्टीचा थरकाप उडाला, आणि म्हणून भैरव असे नाव पडले।